मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे त्याच्या मनामध्ये एक विचार येतो. आपण राणीला प्रपोज करावं आणि त्याच्यासाठी खूप डेकोरेशन वगैरे करावं आणि तिला प्रपोज करून आता तिला आपण हे करावं, तिला इम्प्रेस करावं. पण तिला ह्या गोष्टी आपण तिला सांगाव्यात. नेमकं तिच्याशी मी लग्न का केलं आणि आमचं लग्न कसं झालं हे सगळं त्यांना समजावं असं म्हणत असते. तर आता लगेच तो असा विचार करत असतो. तेवढ्यात आता इकडं लगेच जी राणी आहे तो म्हणतो की राणीला जर माझ्या आधी कोणी सांगितलं तर वाईट वाटेल, त्यापेक्षा मी अगोदरच सांगते, अगोदरच मी सगळं हे करतो असं त्याच्या मनामध्ये चालू असतं. तर इकडं आता इंद्र राणीला म्हणतो की राणी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि पण आता इंद्राच्या ज्या मनामध्ये भीती असते तीच भीती नेमकं तेच घडतं. इंद्राला ज्याची भीती असते तेच इंद्रासोबत नेमकं घडतं. आता इकडं जो इंद्र आहे तो प्रपोज करण्यासाठी राणीला थांबलेला असतो. पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, तो पण वगैरे नटलेला वगैरे असतो आणि राणीला पण तो साडी देतो. साडी घालून राणी पण तिथे मस्त नटून वगैरे येते. आणि आता राणी तिथे आल्यावरती इंद्राला म्हणते, इंद्र सर तुम्ही काय केलंय मला सांगा ना. इंद्र म्हणतो काय झालं राणी. तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा इंद्र सर, तुम्हाला मी एक सांगू का, तुम्ही जे केलंय ना खरंच खूप चुकीचं आहे इंद्र सर. का असं वागलास तुम्ही माझ्यासोबत? अहो तुम्ही माझ्यासाठी माझ्यासोबत कशासाठी लग्न केलं? तुम्ही फक्त माझ्यासाठी मला फसवून लग्न केलं का? अहो इंद्र सर, तुमचं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं ना. तुम्ही फक्त माझ्यासोबत तुम्हाला तुमचा फायदा घेण्यासाठी आणि तुमचं काम होण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं आहे ना. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो इंद्र सर, असं म्हणते. आणि म्हणते की इंद्र सर तुम्ही माझ्यापासून किती लपवा हो, मला माहिती नाही इंद्र सर. जर तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर कोण तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीची शपथ घेऊन मला सांगा की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, असं राणी इंद्राला म्हणते. आता दोघांच्या नात्याला तडा जाणार आहे. इंद्राच्या मनातलं राणीला सगळं कळणार आहे आणि आता दोघांचं नेमकं काय घडणार आहे, राणी इंद्राला सोडून देईल का, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.